आज दुपारनंतर एकनाथ शिंदे दरेगावी जाणार आहेत। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। एकनाथ शिंदे त्यांचं मूळ गाव जे दरेगाव आहे त्या ठिकाणी जाणार असल्याचं कळतंय। एक मराठा आंदोलक मुंबईत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात का जात आहेत असाही सवाल आता उपस्थित होतोय। एकनाथ शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच त्यावेळी मराठा आंदोलकांची वाशी ठिकाणी जाऊन भेट घेतली होती आणि सांगितलं होतं की आंदोलन दिलं जाणार, मात्र तसं काही झालं नव्हतं। ओंकार कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ओंकार, काय नेमकं कारण आहे की दरेगावात उपमुख्यमंत्री जात आहेत? नक्कीच प्राथमिक माहिती कळते की एकनाथ शिंदे आज दुपारनंतर जेव्हा अमित शहा यांचा दौरा संपेल ते मुंबईतून जातील त्यानंतर ते दरेगावाकडे रवाना होणार असल्याची प्राथमिक माहिती कळते। आणि यावर्षी त्यांचा घरचा गणपती हा त्यांच्या दरे या गावात बसवलेला आहे। त्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची आता प्राथमिक माहिती मिळते। परंतु हा दौरा आहे हा कन्फर्म दौरा नसून अजून त्यामध्ये ऐन वेळेस काही बदल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। ओंकार, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीत आपण बघतो त्यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी ते दरेगावी जाणार असल्याचं कळतंय। मात्र सध्या मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? मुंबईत सध्या आंदोलक आलेले आहेत आणि अशा वेळी त्यांची भेट घेणं महत्त्वाचं आहे। कुठल्या तरी पुढाऱ्यांनी त्यांच्याकडे जाणं, दखल घेणं, त्यांच्या तक्रारी आहेत त्या ऐकून घेणं गरजेचं आहे आणि कदाचित हेच लोकशाही शासन व्यवस्थेचं आपण बघू शकतो की ती प्रणाली तशीच असते की आंदोलन करताना जर आंदोलनाला पाठिंबा आणि परवानगी मिळाली आहे तर तशा सोयी सुविधा द्याव्या लागतात। मात्र असं होताना दिसत नाहीये आणि म्हणून हा आक्रोश आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।